नमस्कार, मी सर्जेराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। नगरचं सेतू केंद्र की जिहादी कनेक्शन, बांगलादेशींसाठी स्पेशल ऑफर। घुसखोरांना आधार, रेशन, पॅन कार्ड आणि भारतीयांनी फक्त कर भरायचे। अहिल्यानगरमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यांना मुळाशी मदत करणाऱ्या काही सेतू केंद्र चालकांचा पर्दाफाश झाला आहे। बोगस आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि अगदी मतदान ओळखपत्रही मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। राज्य सरकारने घुसखोरी रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याचे आदेश दिले असताना इथल्या काही सेतू चालकांनी सेतू सेवेचे थेट सेतू सौदे सुरू केलेत, अशी स्थानिकांची तक्रार आहे। हे चाललं तरी कसं? तर अगदी सहज जन्मदाखले बनवायचे, कागदोपत्री नागरिकत्व द्यायचं आणि सरकारी कचेऱ्यांमध्ये खुर्च्या उभारणाऱ्या काही अधिकाऱ्यांना देखील यामध्ये हात धुवून घ्यायचे। नुकताच पुण्यात स्वारगेट भागात एका घुसखोराकडे संपूर्ण भारतीय ओळखपत्रांचा संच सापडला। मालेगावात तहसीलदारांना निलंबित करावं लागलं, पण नगरमध्ये अजूनही काही हात उघडेच आहेत। आता स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिलाय, आमच्या करांमधून उभ्या राहणाऱ्या सरकारी सेवेचा फायदा बाहेरून घुसलेल्या लोकांना मिळतोय आणि आम्ही मात्र इथं सेकंड क्लास नागरिक झालोय। त्यामुळे घुसखोरांना आधार देणाऱ्या सेतू व्यावसायिकांवर कडक कारवाई करावी आणि त्यांची केंद्र तातडीनं बंद करावी, अशी मागणी होत आहे। नाहीतर रोजा धरायची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, असा सज्जड इशाराही नागरिकांना दिला आहे। नगरमध्ये हा प्रकार आणखी किती मोठ्या प्रमाणावर चालतोय आणि प्रशासन यावर झोपेतून जाग होणार आहे की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज आम्ही अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे की जे आधार केंद्र आहेत, सेतू कार्यालय आहेत, या ठिकाणी जाणीवपूर्वक काही लोकांचे बांगलादेशी लोक जे आलेले आहेत, जे स्थलांतरित बांगलादेशी आहेत, ते इथं बऱ्याच वर्षापासून आले, त्यांच्याकडे कुठले कागदपत्र नव्हते। पण जसा आता बांगलादेशचा विषय हा पुढे यायला लागलेला आहे, इथं त्या लोकांना डुप्लिकेट आधार कार्ड असेल, डुप्लिकेट ओळखपत्र असेल, डुप्लिकेट रेशन कार्ड असेल, हे निर्माण करायची टोळी, एक जिहादी विचारांची टोळी या ठिकाणी निर्माण झाली आणि ती टोळी आता कुठेतरी या लोकांना इथं आणणार आहे। आणि याला कदाचित बांगलादेशची परिस्थिती ज्या वेळेला जशी निर्माण झाली तशी जर या हिंदुस्थानामध्ये निर्माण झाली तर हेच लोक तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपल्या उरावरती बसतील। आणि म्हणून तशी वेळ येऊ नये, आपल्या हिंदू लोकांनी एकत्र झालं पाहिजे, जागृत झालं पाहिजे। त्याच्याकरता कुठेतरी आवाज उठवण्याचं काम आज या ठिकाणी आम्ही हिंदू सगळे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी आलोत। आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी यादी दिली आणि हे जे सेतू कार्यालय आहेत, एका आयडी वरती जवळपास 4-4, 5-5 केंद्र चालवले जातात, हा सगळं नियमाच्या विरुद्ध आहे आणि यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे। हे जे काही बांगलादेशी लोक आहेत ते डुप्लिकेट पत्र बनवतात, डुप्लिकेट सह्या मारतात आणि ज्यांचे थंब नाहीत त्यांचे रबरी थंब सुद्धा बनवून घेतलेले आहेत। अशा देखील काही गोष्टी अनेक आमच्या लोकांसमोर आलेल्या आहेत। त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सविस्तर माहिती दिली, लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे आणि अशा प्रकारचे जिहादी लोकांचे जे काही कार्यालय आहेत, हे जिहादी लोकांचे इथं एक वेगळ्या प्रकारचे काही संबंध अधिकारी वर्गाशी जोडले गेले आहेत। इथं एक अधिकारी आहे, जसं की आम्ही ऐकायचो एक जुन्या काळामध्ये एक गोरा खैरनार म्हणून एक वेगळं आपल्याला पाहायला मिळतं, तसं एक इथं कुठल्या तरी प्रकारचा एक अधिकारी तसा आलेला आहे आणि त्या अधिकाऱ्यांनी कुठेतरी हे लोक जिहादी विचाराची हाताशी धरलेत, त्यांच्याबरोबर उठणं बसणं रात्रीचं बैठक चालू झालेली त्याची आणि त्याच्यामुळे त्या लोकांनाच फक्त केंद्र देण्याचं काम या अधिकाऱ्यांच्या वतीनं इथं केलं जातंय। त्यामुळे त्याची सखोल माहिती आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिली आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला खात्री दिली की याच्यावरती निश्चित कारवाई केली जाईल आणि असे लोक कुठल्याही प्रकारे पाठीशी घालणार नाही। आणि जर याच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर तो जो काही गोरा खैरनारसारखा जो काही अधिकारी असेल तर त्याचा देखील आम्ही हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आम्ही त्याला नीट करण्याचं काम या ठिकाणी आमच्या वतीनं केलं जाईल, अशी खात्री आपल्या सर्व आमच्या अहिल्यानगरवासियांना देतो।